संस्था आहे, तर आहे मिपा. बरोबर. त्याचं वाक्य कोणते ब्रीद वाक्य? आगच्छत शिक्षार्थम निर्गच्छत सेवार्थम. शिक्षणासाठी येणं आणि सेवेसाठी निघून जाणं. थोडेसे पटपट बदलले असल्यामुळे ब्लर होत असेल, पण आता बघा व्यवस्थित दिसत असेल सर, ते ऍडजस्ट होतं ऑटोमॅटिक. तर काय आहे? आगच्छत शिक्षार्थम निर्गच्छत सेवार्थम. शिक्षेसाठी या आणि सेवेसाठी पुन्हा जा. आपलं टार्गेटच आहे सर 90+ मार्क कसे घेऊन जाता येतील. आता मग मिपाचं बघूयात. मिपाच फक्त राज्यस्तरावर मिपा, त्यामुळे ती सोबत घेतलेली संस्था आहे. दोन्ही संस्था सोबत वाचायच्या काय, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही बघा. तर मिपा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. मिपा महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था. बघा, नियोजन आणि प्रशासन ही संस्था कुठं आहे? एकदम सोपा क्वेश्चन इथंच तयार होतो. छत्रपती संभाजीनगर. हा पहिला पॉइंट आहे इथं. पुढे जातो आपण. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन प्रशासन संस्था मिपा ही एक काय? महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, म्हणजे ऑटोनॉमस बॉडी. म्हणजे तिचं कार्य कसं करायचं ती स्वतः संस्था ठरवते. तिचे सगळे प्रोसिजर नियम जे काय आहे ती सगळं ती संस्था स्वतः ठरवते. त्या संस्थेला स्वायत्त किंवा ऑटोनॉमस बॉडी म्हणतात. बरं, या संस्थेमधून काय आहे? इथे एक बघा क्वेश्चन आपल्या महाराष्ट्राचा संस्थे मिपाचा तयार होतो. शालेय काय मुख्याध्यापकांपासून ते गट, तालुका, जिल्हा, विभाग, मंत्रालय पातळीवरील अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. म्हणजे सर्वांसाठी या मिपा प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करते. मुख्याध्यापक असेल, गट स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा, विभाग, सर्वांसाठी. 7 मे 1994च्या शासन निर्णयानुसार या संस्थेची स्थापना झाली. मग हे आपल्याला माहित पाहिजे की 7 मे 1994च्या शासन निर्णयानुसार मिपाची स्थापना आहे. पुढं आता ही काही महाराष्ट्र शासनाची राज्य स्तरावर कार्य करणारी स्वायत्त संस्था आहे. शालेय स्तरावर कार्यरत असणारी, याचं काय काम आहे? अधिकाऱ्यांचं सक्षमीकरण करणं, म्हणजे अधिकाऱ्यांची कपॅसिटी बिल्डिंग करणं हे काम आहे मिपाचं. या संस्थेचा प्रमुख हेतू काय? स्थापन करण्याचा. नियोजन, व्यवस्थापन व प्रशासन इत्यादी संदर्भात सक्षमीकरण करणे, म्हणजे कपॅसिटी बिल्डिंग करणे. तेच नियोजन, व्यवस्थापन, प्रशासन हे 3च शब्द. आता नियोजन आणि व्यवस्थापन जवळपास सेमच शब्द आहेत बघा. पुढे काय? पुढची महत्वाची डेट आहे आपल्याला 5 जानेवारी 2017. 5 जानेवारी 2017 रोजी काय झालं? या संस्थेला स्कूल लिडरशिप अकॅडमी म्हणून महाराष्ट्र शासनानं घोषित केलं. त्यामुळं शालेय पातळीवरील कार्यरत अधिकाऱ्यांच्या नेतृत्व विकासाची प्रमुख संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं. शालेय पातळीवर जे कुठले अधिकारी असतील त्यांच्या नेतृत्व विकासाची, लिडरशिप डेव्हलपमेंटची प्रमुख संस्था म्हणून मिपा. मग या इथं काय काय महत्वाचं आहे बघा. पहिला सोपा क्वेश्चन, मिपा कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर. काय आहे ती? ऑटोनॉमस बॉडी. कुणाकुणाचं प्रशिक्षण करते? अगदी मुख्याध्यापकांपासून ते मंत्रालयीन अधिकाऱ्यांपर्यंत. 7 मे 1994 काय? शासनाचा निर्णय, त्यानुसार या संस्थेची स्थापना आहे. पुढे जाऊन काय? अधिकाऱ्यांचं सक्षमीकरण करणं हे तिचा हेतू आहे. 5 जानेवारी 2017 स्कूल लिडरशिप अकॅडमी असं घोषित केलं गेलं. ह्या 2 तारखा 7 मे 1994, 5 जानेवारी 2017 छत्रपती संभाजीनगर. आणि प्रशिक्षण मुख्याध्यापकांपासून मंत्रालय स्तरावरील अधिकारी, हे 2-3 गोष्टी आपल्याला परफेक्ट माहित पाहिजेत बघा. आता याची कार्य काय? आता कार्य मी का म्हणतो महाराष्ट्र लेवलच्या संस्थांची महत्वाची, तर महाराष्ट्र लेवलच्या संस्थांची कार्य स्पेसिफिक दिलेत बघा, त्यामुळे तिथं क्वेश्चन येणार. आता बघा, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन प्रशासन संस्थेची प्रमुख कार्य काय? या संस्थेच्या वतीने राज्यातील वर्ग 1 व वर्ग 2 साठीच्या अधिकाऱ्यांचे नियोजन व प्रशासन या संदर्भात प्रशिक्षण आयोजित केलं जातं. पुढे जातोय, समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षक तयार करण्या हेतून विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात येतं. पुढे आहे बघा, शैक्षणिक व्यवस्थापन आणि नियोजन या संदर्भात अभ्यासक्रम तयार करून तो राबवण्याचं कार्य आहे. आणि शैक्षणिक कार्यासंदर्भात शालेय मुख्याध्यापकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन करायचं. कार्य सोपी आहे, फक्त इथं या दोन्ही मिपा असू नाहीतर मिपा असू, नियोजन प्रशासन हे शब्द लक्षात आले ना आपल्या. बघा, व्यवस्थापन नियोजन किंवा नियोजन आणि प्रशासन ह्या 2 शब्द, ह्या 2च संस्था तुम्हाला भेटतील. ही 4ही कार्य आपल्याला थोडीशी 1-2-3 वेळा वाचायची प्रत्येक. कार्याचा प्रश्न आला तर मिपापेक्षा आपण कधीही प्रेफरन्स मिपाला देणार. फॅक्टचा प्रश्न आला, इथल्या फॅक्ट सोपे आहेत. एक स्कूल लिडरशिप अकॅडमीचे एकदम महत्वाचं आहे, आणि पुढचं वरचं काय महत्वाचं आपल्याला, छत्रपती संभाजीनगर.
ही कार्य मात्र सर्वांनी आपल्याला इथं लक्षात ठेवायची. क्लास 1 क्लास 2 साठी प्रशिक्षण, समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षक तयार करायचं, व्यवस्थापन नियोजनासंदर्भात अभ्यासक्रम राबवायचा आणि मुख्याध्यापकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण. पुढे जातोय आपण. तर बघा, फक्त 1-2 मिनिटात आपण रिव्हिजन करूया संस्थेची. आता झालेलीच आहे ऑलरेडी. इथं काय काय लक्षात ठेवणार आहे आपण. संस्था छत्रपती संभाजीनगरला आहे, स्वायत्त आहे. हे प्रशिक्षण मुख्याध्यापकापासून मंत्रालय स्तरीय अधिकारी. पुढे काय, 7 मे 1994 संस्थेची शासन निर्णयानुसार स्थापना, अधिकाऱ्यांचं सक्षमीकरण करते. 5 जानेवारी 2017 स्कूल लिडरशिप अकॅडमी हा दर्जा भेटलाय. पुढे जातोय. ही कार्य महत्वाची आपल्यासाठी महत्वाची बघा. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेची वर्ग 1-2 साठीच्या अधिकाऱ्यांचं प्रशासन प्रशिक्षण, त्यानंतर समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षक तयार करायचे, नियोजन प्रशासन आहे आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आहे. तर अशा प्रकारे हे 2-3 संस्था झालेत. आता आपल्याला इथं थोडेसे बघा 1 लाईनर आहेत, सर्वांनी सहभागी व्हायचंय. न्यूपाने शाळेंच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी तयार केलेलं पोर्टल सर्वांनी सांगायचंय. थँक्यू सर. तर हे पोर्टल आहे शाळा सिद्धी किंवा शाळा सिद्धी म्हणू शकतो आपण. तर सर्वांचं इथे बरोबर यायला पाहिजे. पुढच्या क्वेश्चनकडे जातोय बघा आपण. निपा स्कूल लिडरशिप अकॅडमी दर्जा मिळालेलाचा दिनांक आपल्याला पाहिजे. स्कूल लिडरशिप अकॅडमी मिपाला केव्हा भेटला. तर तो दर्जा असणार आहे आपला 5 जानेवारी 2017 आणि 1994च्या निर्णयानुसार याची स्थापना आहे. निपाचं मुख्यालय एकदम सोपा क्वेश्चन, पण तो येऊ शकतो. इथं सोपा वाटतो पण तिथं कधी कधी गडबडण्याची शक्यता असते. तर ते आहे छत्रपती संभाजीनगर. आणि या स्लाइडवर शेवटचा न्यूपाचं व्यवस्थापन कोण करतं. तर ते आहे आपलं केंद्र सरकार. अगदी बरोबर आहे सर्वांचं बघा. आता काही खाली क्वेश्चन आहेत, सर्वांनी आन्सर द्यायचे. सोपे सोपे आहेत. युनिसेफ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, सर्वांनी सोडवायचं आहे बघा. बरोबर आहे मोरे सर. तर अगदी बरोबर. आपल्याला मुख्यालय माहिती आहे, जिनिवाला नाहीये. जिनिवाला काय, प्रादेशिक कार्यालय आपण पाहिलेलं युरोपसाठीचं. हे मुख्यालय असायला पाहिजे न्यूयॉर्कला. त्यामुळे पहिलं ऑप्शन 1 आपला उत्तर आहे. 1965 लाच आहे. हा शांततेचे शब्द लक्षात ठेवा, शांततेचे नोबल. 1953 ला आंतरराष्ट्रीय आणि आकस्मिकता म्हणजे इंटरनॅशनल आणि इमर्जन्सी नंबर हे शब्द वगळले. आणि युनिसेफचं मिशन स्टेटमेंट आहे युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड. खालीलपैकी कोणती संस्था ऑल इंडिया सर्व्हे ऑफ हायर एज्युकेशन चे काम करते. तर सगळ्यांचं बरोबर आहे. तर ती असणारी आपली न्यूपा. हे एकच कार्य असं आहे की ज्याच्यावर सिंगल लाईन क्वेश्चन बनवू शकतो.
पुढे जातोय आपण. 11 डिसेंबर 1946 रोजी स्थापन झालेल्या युनिसेफ बाबत काय खरे नाही, याचा अर्थ अयोग्य काय आहे? सर्वांचं बरोबर आहे, अगदी सर्वांनी व्यवस्थितरित्या वाचलेलं बघा काळजीपूर्वक. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं, युनिसेफचा संस्थापक लुडविक राजमाने तो पोलिश सूक्ष्मजीवतज्ञ होता. त्यानंतर 1946 ते 50 मध्ये तो अध्यक्षही होता. युनिसेफला कुणीही निधी देऊ शकतं, सरकार, खाजगी संस्था, वैयक्तिक. त्यानंतर तिसरं काय, युनोच्या जनरल असेंब्लीने नाही, तर इथं पाहिजे आपलं इकोसॉक. म्हणजे आपलं उत्तर काय असायला पाहिजे, तर पर्याय क्रमांक 3. पहिली दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, मग चौथं तर याचा विषय नाही. तर आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. पहिल्या दोन स्टेटमेंट बरोबर होती. आपल्याला काय विचारलंय, काय खरे नाही म्हणजे काय अयोग्य आहे, तर पर्याय क्रमांक 3. आणि इथं 50 झाले बघा, चुकून ते 49 करेक्ट केले सरांनी, थँक्यू सर. पुढे जातोय आपण. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन प्रशासन विद्यापीठ न्यूपा या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा केव्हा मिळाला? पाठ आहे बघा सर्वांचं. तर तो आहे आपला पर्याय क्रमांक 2, 2006. निपा या संस्थेस महाराष्ट्र शासनाने राज्याची स्कूल लीडरशिप अकॅडमी म्हणून केव्हा घोषित केले? पुढचा प्रश्न येतोय. बरोबर. तर ते आहे आपलं स्कूल लीडरशिप अकॅडमी 5 जानेवारी 2017 सॉरी. आणि हे काय आहे, 7 मे 1994, तर शासन निर्णयानुसार मिपा स्थापन झाली. 1 जून 2020 आपण पुढे ज्यावेळेस संस्थांचं बघू तेव्हा टाटा सामाजिक संस्थेची 75 वर्ष त्यावेळेस पूर्ण झालेत. 1 सप्टेंबर 1961 आपली एनसीआरटी बघताना हा डेट येईल एनसीआरटीच्या कार्याची सुरुवात. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संयुक्त राष्ट्र संघाची भारतात कार्य करणारी सर्वात मोठी संघटना कोणती? तर असं सुद्धा येऊ शकतं एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये, सिंपल पण थोडस कन्फ्युज करण्याचा प्रयत्न, बाकी कायच नसतं. तर ती असणार आपल्याला माहिती आहे युनेस्को. फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन नाही, किंवा युनिसेफ, सॉरी युनेस्कोच म्हणलं, युनेस्को नाहीये, युएन एड्स नाही, किंवा एफयू नाही. आपला पर्याय क्रमांक 4 युनिसेफ. पुढे जातोय आपण. दक्षिण आशियातील शैक्षणिक नियोजन व व्यवस्थापन क्षेत्रात संशोधन क्षमता बांधणी विषयी करणारी प्रमुख संस्था. हे 2 शब्द दिसले, शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन क्षेत्र, तर समजून जायचं एक तर न्यूपा हे मिपा. नॅशनल लेवल असेल न्यूपा, महाराष्ट्र लेवल असेल मिपा, कारण हे 2 एकत्रित परत कुठं नाही. तर ते असणारे आपले पर्याय क्रमांक 4 मिपा. आता पुढच्या संस्थेकडे जातोय आपण, जे आहे आपलं इफ्लू, युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी. तर वर्ड इल्युमिनाय द वर्ल्ड हे त्याचं ब्रीदवाक्य आहे, किंवा सर्व शब्दाने भासते असे. या दोन्हीचं काय येणार नाही. तर आपल्याला पुढे या संस्थेची महत्वाची माहिती आहे काय, तर बघा याचं नाव आहे आपलं इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी. आहे कुठं? हैदराबाद. इथं पहिलाच क्वेश्चन तयार होतो. कुठे ही संस्था आहे आपली?
हैदराबादला. पुढे जातोय आपण, मराठीत त्याला इंग्लिश आणि परकीय भाषा विद्यापीठ हैदराबाद. स्थापना महत्वाची आपल्याला. तर 1958 दक्षिण आशियातील भाषांना समर्पित एकमेव विद्यापीठ आहे. सध्या जवळपास 11 भाषांसंदर्भात या विद्यापीठात कोर्स चालवले जातात. त्यात मग कुठले आहेत बघा, इंग्रजी असेल, अरबी, चिनी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, रशियन, जपानी असेल, कोरियन, पर्शियन, तुर्की, अशा वेगवेगळ्या भाषांचा इथं अभ्यास चालला जातो. सध्याचे कुलगुरू आहेत वसंत गद्रे. नाव लक्षात हे ठेवायचं नाही, येत नाही. तर 1958 मात्र आपल्या इथं परफेक्ट लक्षात हवं. सध्या 11 भाषांसंदर्भात कोर्स सुरू आहेत. या भाषांचं फक्त कोर्सच नसतात, इतर भाषेतलं साहित्य इंग्रजीत ट्रान्सलेशन करायचं, इंग्रजीतलं चांगलं साहित्य आपल्या भारतीय भाषेत ट्रान्सलेशन करायचं, हेही काम ही संस्था करते. इथं हैदराबाद आणि 1958. पुढे जातोय आपण. आता बघा इथं डिटेल आपली टाइमलाईन दिलेली आहे. 1958 ला हे केंद्रीय इंग्लिश विद्यापीठ या नावानं स्थापन झालं. तर पुढाकार घेतलेला होता पंडित जवाहरलाल नेहरू. 1972 ला काय झालं, केंद्रीय इंग्लिश आणि परकीय भाषात 3 भाषा ऍड केल्या, जर्मन, रशियन, फ्रेंच. हे काय आपल्याला येणार नाही. इथं पण पुन्हा एकदा बघा 2006, मागच्या पण यात 2006 बघितले, म्हणजे 2006 आपल्याला परफेक्ट लक्षात ठेवायचंय. इथं काय केंद्रीय भाषा विद्यापीठाचा दर्जा दिलाय. आता बघा इथं मागचं काय होतं, डीम्ड युनिव्हर्सिटी अभिमत हे विद्यापीठच केंद्रीय आहे, म्हणजे दर्जा कुठला असेल, केंद्रीय भाषा विद्यापीठाचा दर्जा दिलाय त्याला 2006 ला. मागच्या आपल्या निवपात पण 2006 महत्वाची, इथं पण 2006 महत्वाचं आहे. मग इथलं फक्त आपण 1958 हैदराबाद पंडित जवाहरलाल नेहरू, 2006 केंद्रीय भाषा विद्यापीठाचा दर्जा. पुढं रिजनल कॅम्पस कुठे आहेत हे दोन्ही लक्षात ठेवायचे. शिलाँगला 1973 ला सुरू झालाय, लखनौला 1979 ला गोमती नदीच्या काठावर. मग शिलाँग आणि लखनौ दोन्ही लक्षात ठेवायचे. प्रकाशन त्याचं लिटरेचर आणि कल्चर आहे, द्विवार्षिक. ते येईल असं वाटत नाही, पण हे कॅम्पस एकदम महत्वाचे आहेत. ज्या ज्या आपल्याला संस्था आहेत नॅशनल लेवलच्या, त्याचे रिजनल कॅम्पस 100% एखादा क्वेश्चन असतो. 3-4 संस्थांच्या आहेत, त्यातली ही एक संस्था आहे. तर शिलाँग आणि लखनौ लक्षातच ठेवायचे आपल्याला, इयरची गरज नाहीये. तर आपण काय काय लक्षात ठेवणार आहे आतापर्यंत. हैदराबाद स्थापना 1958, पुढाकार पंडित जवाहरलाल नेहरू. 2006 ला काय झालं, त्याला केंद्रीय भाषा विद्यापीठाचा दर्जा दिला आणि रिजनल कॅम्पस आहेत शिलाँग आणि लखनौ. पुढे जातो आपण. आता बघा एक सोपा क्वेश्चन इथे येऊ शकतो. व्हिजिटर किंवा पाहुणे म्हणून, या कायमस्वरूपी पाहुणे म्हणा किंवा व्हिजिटर, ह्या आपले ब्लूचे कोण असतात, तर त्यावेळेसचे तत्कालीन राष्ट्रपती असतात. सध्या आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू. मग आपल्याला थेट येऊ शकतो, व्हिजिटरच शब्द येईल तिथे इंग्लिशमध्ये. आपल्या आंग्ल भाषा विद्यापीठ किंवा केंद्रीय इंग्लिश भाषा विद्यापीठाचे व्हिजिटर खालीलपैकी कोण आहेत. मग तिथे येईल राष्ट्रपती, कुलगुरू, कुलपती, काही. तर हे राष्ट्रपती लक्षात ठेवायचे. आणि दुसरं स्टेटमेंट एखादं टाकू शकतो दोन्ही बरोबर द्यायसाठी. सध्या या श्रीमती द्रौपदी मुर्मू आहेत, तर आता द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती. मग हे कोणत्या कलमानुसार वगैरे आपल्याला काही येणार नाही, पण तरीही इथं दिलाय बघा, इंग्रजी आणि परदेशी भाषा विद्यापीठ जो कायदा आहे 2007चा, कलम 9 नुसार हे व्हिजिटर असतात, राष्ट्रपती पदसिद्ध. तर हे काय लक्षात ठेवायचं नाही, पण हे मात्र लक्षात ठेवा की व्हिजिटर राष्ट्रपती असतात. पुढे जातोय आपण. कुलपती कोण आहेत, वसंत गद्रे. कुलगुरू कोण आहेत, सुरभी भारती. ही नावं पण येण्याचे चान्सेस कमी. इथं राष्ट्रपती मात्र सर्वात महत्वाचं. आता अभ्यासक्रम कोणकोणते आहेत बघा. इथं 2 प्रकारचे अभ्यासक्रम आहेत, जे म्हणजे नॅचरल आहे, जे आपण लॉजिकनं विचार करू शकतो की बाबा भाषांसंदर्भात विद्यापीठ आहे, मग त्या संदर्भातच. मग काय पहिला, इंग्रजी आणि परदेशी भाषांमधील भाषिक प्रावीण्य, म्हणजे जे जे भाषिक वेगवेगळ्या भाषांमधले कोर्सेस आहेत, सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट कोर्सेस राबवायचे इंग्रजी आणि परदेशी भाषा. दुसरं काय, शिक्षक, सरकारी विभाग, कॉर्पोरेट संस्था असतील, खाजगी कंपन्यांचे कर्मचारी असतील, या सर्वांना भाषिक प्रशिक्षण द्यायचं इंग्लिशचं. म्हणजे फक्त सरकारी किंवा विद्यार्थ्यांसाठी नाही, तर सर्वांसाठी. बघा, शिक्षकांसाठी, सरकारी विभागातल्या कर्मचाऱ्यांसाठी, कॉर्पोरेट संस्था असतील, खाजगी कंपन्यांचे कर्मचारी असतील, सगळ्यांसाठी हे संस्था कोर्सेस राबवते. आता शिक्षक कुठले कुठले असू शकतात. आपल्या भारतातलेच शिक्षक नाही, तर भारतातील तसेच भारताबाहेर अफगाणिस्तान, श्रीलंका, व्हिएतनाम आणि अशा बऱ्याच देशातले शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवते इंग्लिशचे.
तर हे एक लक्षात ठेवायचंय, शिक्षक आपल्या भारतातीलच नाही तर भारताबाहेरील सुद्धा. आता यासाठी ना हे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप आहे. कुठल्या कुठल्या आहेत तर बघा, ICCR म्हणजे काय, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन, ही एक स्कॉलरशिप आहे परदेशी विद्यापीठांसाठी. म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन शिष्यवृत्ती नावच आहे तिचं, जी परदेशी विद्यार्थ्यांना या विद्यापीठात शिकण्यासाठी दिली जाते. आणि दुसरं आहे परराष्ट्र मंत्रालय, जे भारताचे इतर देशांचे करार होतात स्टुडंट स्वॅपचे, म्हणजे त्या देशातले स्टुडंट आपल्या इथे येणार, आपल्यातले तिथे जाणार, त्या अंतर्गत परराष्ट्र मंत्रालय ज्या विद्यार्थ्यांना परमिशन देतं ते विद्यार्थी सुद्धा इथं शिकण्यासाठी येतात. तर अशा प्रकारे ह्या 2 स्कॉलरशिप आहेत. आता आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट खाली येतोय बघा, विद्यापीठाचे काही कार्यक्रम आहेत ज्याच्यावर इंडिव्हिज्युअल म्हणजे एकटा पण क्वेश्चन येऊ शकतो. पहिलाच एकदम महत्वाचा पॉईंट, इंग्लिश प्रो. हे काय आहे इंग्लिश प्रो, तर याच्यावर क्वेश्चन आहे असा येऊ शकतो. तर हे काय आहे, इंग्लिश प्रो म्हणजे इंग्रजीचे उच्चार शिकणे, इंग्रजी उच्चार शिकवण्यासाठी मोफत मोबाईल ऍप आहे ह्या विद्यापीठाचं. मग काय, ह्या कार्यक्रम कशा अंतर्गत सुरू झाला, युनिव्हर्सिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या कार्यक्रमाअंतर्गत. याचा उपयोग कशासाठी इंग्रजी प्रोचा, तर रोजगार क्षमता कौशल्य अभ्यासक्रमांसाठी पूरक म्हणून केला जातो. मग इथं काय, शिक्षकांद्वारे भारतीय शाळांमध्ये इंग्रजीच्या वर्गात शिकवण्यासाठी सुद्धा या ऍपचा उपयोग केला जाऊ शकतो. मग हे इंग्रजी प्रो आहे ते सर्वांसाठी, भारतातल्या सगळ्या नागरिकांसाठी. मग ते इथं दिलंच बघा, युनिव्हर्सिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे समाजाबाबत असणारी बांधिलकी, यासाठी हे ऍप आहे इंग्लिश प्रो, इंग्रजी शब्दांचे उच्चार शिकण्यासाठी. शिक्षक सुद्धा वापरू शकतात वर्गात शिकवण्यासाठी हे आहे. तर इथं आपल्याला हे कोणते ऍप आहे, हे हा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की इंग्रजीचे उच्चार शिकण्यासाठी आपल्या इफ्लूनं कोणतं ऍप विकसित केलेलं आहे, तर ते असणारे आपलं इंग्लिश प्रो, किंवा मराठीत आपण त्याला इंग्रजी प्रो म्हणू शकतो. पुढे जातो आपण, दुसरा कार्यक्रम आहे अखिल भारतीय इंग्रजी भाषा चाचणी प्राधिकरण. म्हणजे थोडक्यात काय, ALET म्हणजे काय, इंग्लिशच्या ज्या काही चाचण्या वेगवेगळ्या स्तरावर शाळेत असतील, कॉलेजमध्ये असतील, कशा प्रकारच्या असाव्यात त्या चाचण्या तयार करणं किंवा त्याचा दर्जा ठरवणं, कार्यात्मक साक्षरता मोजण्यासाठी हा कार्यक्रम आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये कार्यात्मक साक्षरता मोजण्यासाठी विविध स्तरावर प्रमाणित चाचण्या तयार करणे, आणि ह्या खाजगी तसेच सार्वजनिक संस्थांसाठी सुद्धा असतात. म्हणजे अखिल भारतीय इंग्रजी भाषा चाचणी प्राधिकरण. इंग्लिश प्रो मात्र सर्वांनी पाठ ठेवायचे, बाकी यातली संस्था अशी पाठ ठेवण्यासाठी कुठली नाही, पण इंग्लिश प्रो एक ऍप आहे. ऍप आपल्याला विचारू शकतात, कारण आपण कॉम्प्युटर हा सेक्शन आपल्यासाठी सेपरेट आहे, त्यामुळे इंग्लिश प्रो आपल्याला पाठच पाहिजे. पुढे जातोय आपण, राष्ट्रीय विद्यापीठ विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम NUSSD. तर तो काय, विविध विद्यापीठातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता व कौशल्य विकसित करणे. आता हे विद्यापीठ रोजगार क्षमता व कौशल्य विकसित करते म्हणजे काय, कम्युनिकेशन स्किल थ्रू, म्हणजे इंग्लिशचे कम्युनिकेशन स्किल वाढवायचे, किंवा जे विद्यार्थी फॉरेनला जाऊ इच्छितात किंवा फॉरेनला जाण्याची ज्यांची इच्छा असते ती परकीय भाषांचे कोर्स लॉन्च करणे, या संदर्भात ही विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता आणि कौशल्य वाढवतं. उदाहरणार्थ काय ते दिलंय, कम्युनिकेशन स्किल. आता हा कार्यक्रम 2 संस्थांच्या संयुक्तरित्या राबवला जातो, एक तर इफ्लू आणि पुढे आपण जे टिस बघणार आहे टाटा सामाजिक विज्ञान संस्था, ह्या दोघांच्या वतीनं एकत्रित मिळून हा राष्ट्रीय विद्यापीठ विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम म्हणजे NUSSD राबवला जातो. यासाठी पुढाकार घेतलेला आपला प्रधानमंत्री कार्यालय PMO आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आहे. मग इथं महत्वाचं काय असेल, हा कौशल्य विकास कार्यक्रम विद्यार्थ्यांचा कुणाच्या प्रयत्नात, एकत्रित प्रयत्नातून राबवला गेलाय, तर तो इफ्लो असणारे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही संस्था सुद्धा काय आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे, म्हणून हे वाक्य महत्वाचं. पुढे काय, हा कार्यक्रम जो आहे कौशल्य विकासाचा सध्या प्रायोगिक स्तरावर सध्या 5 विद्यापीठात राबवला जातो. आता ही 5 विद्यापीठ येणार नाहीत, पण इथे दिलेत का म्हणून, तर त्यातील एक विद्यापीठ आहे महाराष्ट्रातलं. तर पहिलं आहे उत्कल विद्यापीठ भुवनेश्वर. भुवनेश्वर कुठे येतं माहिती आपल्याला, ओडिशात. आपल्यात आहे मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, इथं हा सध्या प्रायोगिक तत्वावर राबवण्याचं चालू आहे. पुढे काय, राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर म्हणजे मध्य प्रदेश, पंडित रविशंकर विद्यापीठ रायपूर, हेमचंदायन गुजरात युनिव्हर्सिटी पाटण, ह्या 5 विद्यापीठात आहे. एवढंच लक्षात ठेवायचं की हा विद्यार्थी कौशल्य विकासाचा कार्यक्रम आपल्या इथं पण राबवला जातोय, मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. अजून हा कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर आहे, संपूर्ण देशात राबवलेला नाही.
पुढे आहे कौशल्य विकास केंद्र, स्किल डेव्हलपमेंट सेंटर. मग राष्ट्रासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आणि राज्य सरकारांशी भागीदारी करून इतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करायचे. थोडक्यात काय, कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत काय करतं इफ्लू, तर वेगवेगळ्या राज्य सरकारांशी करार करतं किंवा त्या भागीदारी करतं आणि तिथल्या काही शिक्षकांना मास्टर ट्रेनर्स म्हणून प्रशिक्षण देतं आणि त्या मास्टर ट्रेनर्सनी मग इतर आपल्या राज्यातल्या शिक्षकांना इंग्रजी विषयाचं शिक्षण द्यायचं. असा हा एकंदरीत हा प्रोग्राम आहे मास्टर्स ट्रेनर्स तयार करण्याचा. त्याला म्हटलंय कौशल्य विकास केंद्र किंवा स्किल डेव्हलपमेंट सेंटर. पुढे एक मॉल म्हणून कार्यक्रम आहे. हा एक थोडासा महत्वाचा आणि सोपा आहे बघा. आपल्या प्रो इंग्लिश नंतर हा आपला यस सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. हा प्रो इंग्लिश नंतर हे एक आपल्याला लक्षात ठेवायचंय. मीट ए लीडिंग लाईट म्हणजे मॉल हा कार्यक्रम कोण राबवतो, तर आपलं इफ्लू. काय आहे, एका अग्रगण्य प्रकाशाला भेट. मग प्रकाशकाला भेट म्हणजेच काय, जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहेत, पदवीधारक आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, पदव्युत्तर पदवीधारक, पीएचडीचे आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना काय, त्यांचा जो विषय आहे त्या क्षेत्रातील सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात ठसा उमटवलेल्या व्यक्तींना भेटण्याची संधी देण्यात येते. अशा विद्यार्थ्यांची संख्या 30 पर्यंत असते. म्हणजे संख्येची गरज नाही, पण हा कार्यक्रम कशासाठी, इथं मीट मध्येच लक्षात येईल बघा. मीट भेटायचं असं अर्थानं लक्षात ठेवायचं. मीट अ लीडिंग लाईट मॉल हा कार्यक्रम कशासाठी, तर जे आपले अंडर ग्रॅज्युएट पीएचडी वाले विद्यार्थी आहेत त्यांनी ज्या विषयात ते शिक्षण घेत आहेत त्या विषयातील एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीला किंवा सामाजिक क्षेत्रात चांगलं कार्य केलेल्या व्यक्तीला भेटण्याची या कार्यक्रमांतर्गत संधी देण्यात येते. त्यांची संख्या 30 असते. मग प्रो इंग्लिश नंतर आपल्याला लक्षात कोणता कार्यक्रम ठेवायचा असेल तर हा मीट म्हणजे मॉल लक्षात ठेवायचा. प्रो इंग्लिश ऍप आहे, हा कार्यक्रम आहे, हे लक्षात ठेवायचं. इथे पुढे जातोय आपण. आता कोर्सेस काय, नॉर्मल सगळे कोर्सेस आहेत लँग्वेज मधले. हे काय लक्षात ठेवण्यासारखं असं विशेष काय नाही. BA आहे, MA आहे, एमफिल PhD आहे. हे कशासाठी दिलंय की कधी कधी असा क्वेश्चन विचारला जातो की खालीलपैकी कोणकोणत्या लेवलचे अभ्यासक्रम राबवले जातात, तर सगळेच इंग्लिश कम्युनिकेशन जर्नलिझम मधले BA, MA, एमफिल PhD अशा प्रकारचे लँग्वेजचे सगळे कार्यक्रम हे विद्यापीठ राबवतं. म्हणजे इंग्लिश मास कम्युनिकेशन जर्नलिझम, इथं तेच MA इन इंग्लिश मास कम्युनिकेशन जर्नलिझम, इंग्लिश लिटरेचर, तेच इंग्लिश लिटरेचर, इंग्लिश लँग्वेज एज्युकेशन, सर्टिफिकेट डिप्लोमा अँड ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स इन पुन्हा एकदा फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन लँग्वेज, अशा वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये त्यांचे कोर्सेस आहेत. फक्त BA